सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये चौथे विश्व मराठी संमेलन पार पडत आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनासाठी देशासह प्रदेशातून देखील मराठी भाषिक या संमेलनात सहभागी झाले। दुबईमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे तब्बल 34 भारतीय मराठी नागरिक विश्व मराठी संमेलनासाठी नाशिकला आले असताना ते सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये अडकून पडले। लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही सुखरूप आमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचू असा विश्वास दुबईत वास्तव्यासाठी असलेले नाशिकच्या विश्व मराठी संमेलनात आलेले भारतीय नागरिकांनी व्यक्त केलाय। मात्र महाराष्ट्र सरकारने या बांधवांची जबाबदारी घेतली। विश्व मराठी संमेलनात वेगवेगळ्या देशांमध्ये देखील नागरिक आले आहेत। अशा सर्वांची राहण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये। सरकार तात्काळ या सर्वांची परत जाण्याची व्यवस्था करेल। मराठी संमेलनात आलेल्या सर्व प्रदेशातील नागरिकांची माहिती आम्ही सरकारपर्यंत पोहोचवत आहोत, अशी प्रतिक्रिया विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली। व्यवस्था काय केली जाते, कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते लोक अडकून पडलेत। हो, आता कालच माननीय आपले भाषा मंत्री आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी काल रात्री जो काही व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यात त्यांनी आवाहन केले की या UAE मधून आलेल्या सर्वांनी शांत राहावं, त्यांची सगळी काळजी महाराष्ट्र शासन घेणार आहे। आणि त्या पद्धतीने या सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की हे संमेलन संपल्यानंतर ते त्यांच्या गावाला म्हणजे दुबईत जाईपर्यंत जी काही त्यांची जी काळजी ती महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार घेणार आहे। आणि त्या माध्यमातून सर्वजण आता शांत आहेत आणि या संमेलनाचा आस्वाद घेत आहेत। किती लोक आहेत यामध्ये आणि काय कुठून आले होते? UAE मधून 34 लोक आलेले आहेत आणि बाकीच्या काही देशांमधून जवळजवळ 500 ते 600 लोक इथं आलेले आहेत या संमेलनासाठी। कोण कोण आहे त्यामध्ये? काय कोणत्या देशांचे नागरिक आले? विशेषतः जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड या देशांमधून लोक आलेले आहेत। हे सगळे तिकडचे रिजन मधले आहेत की काही भारतीय? हे सगळे भारतीय लोक तिथे जाऊन सेटल झालेले आहेत, त्यांच्याकरताच हे विश्व संमेलन आहे की जे परदेशामध्ये असणारे मराठी भाषिक ते इथे यावेत आणि त्यांना उद्योग, साहित्य, कला, क्रीडा या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यांचं एक संमेलन व्हावं आणि विचारांची आदान-प्रदान व्हावी आणि मराठीचा वापर परदेशामध्ये सुद्धा कसा वाढावा, कारण हे सर्व मराठी भाषिक आहेत आणि यांनी त्यांच्या घरामध्ये तरी कमीत कमी घरामध्ये तरी मराठी बोललं पाहिजे, त्यांच्या पुढच्या जनरेशन पर्यंत मराठी भाषा गेली पाहिजे आणि मराठी टिकली पाहिजे। या दृष्टीने हे संमेलन होत आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जे आहेत ते परदेशामध्ये ते संमेलनासाठी आले। हो हो, त्यांची विशेष काही व्यवस्था केली आहे का? कारण आता जे काही संमेलन समारोप होईल त्या लोकांची वेगळी काही व्यवस्था करण्यात येणार आहे का? त्यांना जोपर्यंत सुरक्षितपणे त्यांच्या घरी म्हणजे परदेशात जाता येणार नाही तोपर्यंत त्यांची व्यवस्था इथे हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यांना शासनाने सांगितलेलं आहे की त्यांना घरपोच पाठवण्याची जबाबदारी शासनाने उचललेली आहे। आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला कोणकोणते मान्यवर उपस्थित? आजच्या उपमुख्यमंत्री येणारे अशी बातमी आहे। आपले उद्योग मंत्री आणि मराठा भाषेचे मंत्री उदयजी सामंत असणार आहे। त्याचबरोबर महामहिम राज्यपाल महोदय सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि अशा सर्व दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। त्याचबरोबर भारताचे माजी सरन्यायाधीश भूषणजी गवई हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। संमेलनासाठी UAE वरनं 34 जणांचं डेलिगेशन इथं आलंय आणि इथं आमचा 3 दिवसांपासूनचा खूप छान असा प्रवास आणि खूप छान असे अरेंजमेंट महाराष्ट्र मराठी विभागाने राज्य सरकारने केलेली आहे। आणि त्याबरोबरच आम्ही माननीय उदय सामंतजी यांचे धन्यवाद मानतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललेलं आहे जगभरामध्ये आणि त्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि कालच त्यांचा आमच्याशी संपर्क पण झाला आणि त्यांनी एक पब्लिक नोटही दिलेली आहे। धन्यवाद। आपण सगळ्यांच्या प्रार्थना आणि याच्याने जगामध्ये आणि विश्वामध्ये शांती लाभो आणि हे विश्व एक कुटुंब म्हणून पुढे यावं अशी प्रभूचरणी आणि इथल्या त्र्यंबकेश्वराचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। व्यवस्था होती आम्ही 3 दिवसांसाठी या संमेलनासाठी चालू होतो। आम्ही शुक्रवारी सकाळी मुंबईला पोहोचलो आणि त्यानंतर आज रात्री आमची 5 वाजेची सकाळची फ्लाईट होती 2 तारखेला
आत्ता तरी आमची फ्लाईट ऑन टाइम दाखवते आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार आत्ता एअरस्पेस बंद आहे. त्यामुळे आम्ही पुढची जी काही व्यवस्था आहे त्याची वाट बघतोय. भारतीय दूतावास, UAE आणि महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांचा आमच्याबरोबर संपर्क असल्यामुळे ते आमच्या पाठीशी आहेत. ऑफिशियल काही अनाउन्समेंट आल्यानंतरच पुढचं पाऊल उचललं जाईल. आत्ता तरी आमचा प्लॅन ऑन आहे की आम्ही मुंबईला जाऊ, कारण की फ्लाईट कॅन्सलेशनचा तसा मेसेज आमच्याकडे नाहीये. पण मीडिया आणि एव्हिएशन आणि तिथल्या लोकल ऑथॉरिटीजकडनं फ्लाईट्स बंद आहेत. त्यामुळे आम्ही आत्ता वाट आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. लवकरच सगळं निवळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबई विमानतळावरून काल रात्रीपासूनच सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं हे रद्द करण्यात आलेली आहेत. त्या संदर्भात रात्रीपासूनच प्रवासी हे विमानतळावरती आहेत, काही ठिकाणी अडकून पडलेले आहेत. तुमच्या सरकारच्या वतीने काही व्यवस्था करण्यात आली का? विशेष व्यवस्था काही केली का? आपली काय मागणी आहे त्याच्यात? आम्ही इथं आहोत आणि आम्हाला दोन्ही सरकारांवर खूप विश्वास आहे आणि दोन्ही सरकार त्या पद्धतीने योग्य पावलं उचलतील हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला वेळोवेळी प्रत्येक सरकाराकडनं प्रत्येक चॅनलकडनं खूप चांगल्या पद्धतीचे अपडेट्स मिळत आहेत. त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत आणि लवकरच आम्ही सगळेजण UAE मध्ये पोहोचू अशी आम्हाला अपेक्षा आहे. युएईचे काही Thank you. सिटीजन तुमच्या सोबत आहेत का? सगळे भारतीय काम करणारे सारखे ते आहेत. किती जण आहेत? आम्ही आता 34 जण आलो आहोत. UAE चे काही सदस्य? सिटीजन आहेत का तुमच्या सोबत? नाही, सगळे इंडियन सगळे भारतीय आलेले आहेत, कारण की आपण आता इथं विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आलेलो आहोत आणि महाराष्ट्र सरकार आणि राज्य मराठी विभाग यांच्याकडनं आम्हाला आमंत्रण होतं आणि मी इथं आलेलो आहोत. आमचा खूप छान असा अनुभव आहे. सरांचं खूप धन्यवाद देतो की खूप मराठीसाठी ते खूप छान असं काम करतायत आणि आम्हाला अभिमान आहे की अशा पद्धतीचे संमेलन सर तुम्ही करतायत आणि आम्ही नक्कीच येत राहू. धन्यवाद. काय नाही, आता तरी सेफ आहेत ते आणि आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय, घरी आहेत. आता विकेंड असल्यामुळे सगळेजण घरातच होते. त्यामुळे अशा काही फॅमिली विखुरल्या आहेत किंवा कोणी दुसऱ्या सिटीमध्ये गेले, कामासाठी जातात वगैरे, अशा तरी आमच्या 34 जणांमध्ये असं काही झालेलं नाहीये. त्यामुळे आम्ही आता त्या दृष्टीने तरी पीस ऑफ माइंड आहोत आणि लवकरच परिस्थिती निवळेल याची आम्हाला आशा आहे. थँक्यू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक.